राम राम मंडळी, मी तुमचा ताना जक्के आणि तुम्ही पाहत आहात ताना जक्के यूट्यूब चॅनल. मंडळी, सध्या अख्ख्या महाराष्ट्राच्या नजरा एकाच गोष्टीकडे लागल्या आहेत. ती गोष्ट म्हणजे राज्याच्या राजकारणातला सर्वात मोठा सस्पेन्स, मंत्रिमंडळ विस्तार. गेल्या काही दिवसापासून टीव्ही चॅनल्स असोत, वृत्तपत्र असोत की चौकाचौकातल्या चहाच्या टपऱ्या, प्रत्येक ठिकाणी एकच चर्चा रंगली की ती म्हणजे मंत्रिपदाची लॉटरी कोणाला लागणार आणि कोणाचा पत्ता कट होणार. पण मंडळी, हा विषय समजून घेण्यासाठी आपल्याला थोडं मागे जावं लागेल. तुम्हाला आठवत असेल, गेल्या 2024 मध्ये जेव्हा राज्यात नवीन सरकार स्थापन झालं तेव्हा मंत्रिमंडळात पहिला आणि छोटा टप्पा पार पडला होता. त्यानंतर अनेक आमदार, अनेक ज्येष्ठ नेते देवाकडे नवस बोलल्यासारखे मंत्रिपदाची वाट पाहत होते. पाहता पाहता याच गोष्टीला तब्बल 2.5 वर्ष उलटून गेली. होय मंडळी, 2.5 वर्षाचा प्रदीर्घ वनवास. या 2.5 वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणाने अनेक उन्हाळे पावसाळे पाहिले, अनेक आघाड्या झाल्या, अनेक पक्ष फुटले, अनेक नवे मित्र आले आणि जुने विरोधक मित्र झाले. या सगळ्या घडामोडीनंतर आता आगामी अवघ्या 1-2 महिन्यातच महायुती सरकारचा हा बहुप्रतीक्षित आणि सर्वात मोठा मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचं जवळपास निश्चित झालंय. आता प्रश्न पडतो की हा विस्तार एवढा महत्त्वाचा का आहे आणि नेमकी आत्ताच ही घाई का चालली आहे? तर मंडळी, याचं साधं आणि सोपं गणित आहे. 2.5 वर्ष सरकार चालल्यानंतर आता जनतेच्या मनात काय चाललंय हे नेत्यांना चांगलंच ठाऊक आहे. समोर निवडणुकांचे रणसिंग फुंकलं जाणार आहे. अशा वेळी जर प्रादेशिक समतोल साधला नाही, तर जर आक्रमक नेत्यांना ताकद दिली नाही, तर सत्तेचा गड राखणं माहितीला कठीण जाऊ शकतं. म्हणूनच या आगामी विस्तारात केवळ संख्याबळ भरून काढायचं नाहीये, तर विरोधकांचे हल्ले परतावून लावण्यासाठी फायरब्रँड नेत्यांची फौज मंत्रिमंडळात आणायची आहे. राजकीय वर्तुळात आणि विश्वसनीय सूत्रांकडून जी माहिती समोर येते त्यानुसार या विस्तारात अशी 4-5 नावं आहेत, त्यांना मंत्रिपद मिळणं 100% निश्चित मानलं जातंय. हे ते मोहरे आहेत ज्यांच्या खांद्यावर महायुती आगामी काळातील आपली राजकीय धुरा सोपवणार आहे. चला तर मग वेळ न घालवता या मेगा रिपोर्टमध्ये आपण पाहूया की ते कोणते 4 ते 5 नेते आहेत ज्यांना या 2.5 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर मंत्रिपदाची लॉटरी लागणार आहे आणि त्यांची राजकीय ताकद काय आहे. नेत्यांचं सविस्तर विश्लेषण. धनंजय मुंडे, संघर्षातून झेप घेणारे आक्रमक नेतृत्व. म्हणजे आपल्या या यादीतील पहिलं सर्वात वजनदार आणि अनुभवी नाव म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे दिग्गज नेते धनंजय मुंडे. राजकारण म्हटलं की चढ उतार आलेच, पण पडझडीनंतर फिनिक्सची पक्षाप्रमाणे राखेतून झेप घेण्याची ताकद ज्या मोजक्या नेत्याकडे असते त्यातलं सर्वात पहिलं नाव म्हणजे धनंजय मुंडे. वक्तृत्व, संघटन कौशल्य आणि दांडगा जनसंपर्क ही त्यांची तिसरूत्री आहे. मधल्या काळात त्यांच्यावर अनेक राजकीय वैयक्तिक संकट आली, वादळे आली, पण म्हणतात ना, वाघ 2 पावलं मागे सरकला म्हणजे तो हरला असं होत नाही. ती एका मोठ्या शिकाराची तयारी असते. धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात घेणं ही महायुतीची आणि विशेषतः अजित पवार गटाची सर्वात मोठी गरज आहे. यांचं पहिलं कारण म्हणजे त्यांचा प्रशासकीय कामाचा झपाटा. त्यांनी यापूर्वी सामाजिक न्याय मंत्रालय आणि कृषी मंत्रालय सांभाळताना आपल्या कामाचा एक वेगळा ठसा उमटवला होता. मंत्रालयात केवळ फाईल साठवून न ठेवता त्या तत्काळ निकाली काढण्यात त्यांचा हात कोणी धरू शकत नाही. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे मराठवाड्याचा बुलंद आवाज. बीड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यात धनंजय मुंडेंचा शब्द प्रमाण मानणारा एक खूप मोठा वर्ग आहे. ऊसतोड कामगार असोत, शेतकरी असोत की सुशिक्षित तरुण, प्रत्येक घटकांशी त्यांची नाळ जोडलेली आहे. आजच्या बदललेल्या राजकीय परिस्थितीत मराठवाड्याचे प्रश्न विधानसभेत आणि कॅबिनेटमध्ये तितक्याच ताकदीने मांडण्यासाठी धनंजय मुंडेसारखा लोकनेता मंत्रिमंडळात असणं ही काळाची गरज बनली आहे आणि म्हणूनच त्यांचं मंत्रिपद फिक्स मानलं जातं. त्यानंतर मंडळी, दुसरं नाव आहे संग्राम जगताप. अहिल्यानगरचा तरुण अभ्यासू आणि किंगमेकर चेहरा. आता वळूया दुसऱ्या महत्त्वाच्या नावाकडे ज्यांनी आपल्या राजकीय चातुर्यानं संपूर्ण जिल्ह्याला कवेत घेतलंय. ते म्हणजे अहिल्यानगर शहराचे राष्ट्रवादीचे तरुण आमदार संग्रामभैया जगताप. म्हणजे संग्राम जगताप हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक अत्यंत संयमी आणि सुशिक्षित पण तितकेच चाणाक्ष नेतृत्व म्हणून ओळखले जातात. जगताप कुटुंबाची अहिल्यानगरच्या राजकारणातील पकड आणि तिथली समीकरणं सर्व क्षुत आहेत. संग्राम जगताप हे केवळ घोषणाबाजी करणारे नेते नाहीत, तर ते ॲक्शन मोडमध्ये राहणारे विकासप्रिय नेते आहेत. त्यांच्या मतदारसंघातील जनता त्यांना एक हक्काचा माणूस म्हणून ओळखते. सलग निवडणुका जिंकून त्यांनी आपली क्षमता सिद्ध केली आहे. मग त्यांना या मंत्रिमंडळ विस्तारात संधी का मिळणार? तर त्याचं कारण आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील राजकीय समतोल. अहिल्यानगर जिल्हा हा नेहमीच राज्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू राहिला आहे. या जिल्ह्यात महायुतीची पकड मजबूत करायची असेल तर संग्राम जगतापांसारखा तरुण आणि सर्वसमावेशक चेहरा पुढे आणणं गरजेचे आहे. अजित पवार गटाकडून संग्रामभैयांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा आहे. त्यांना मंत्रिमंडळात घेऊन जिल्ह्याला एक नवीन, तरुण आणि विकासाची दृष्टी असलेला चेहरा देण्याची महायुतीचा प्रयत्न असेल.
तिसरं नाव आहे संतोष बांगर, हिंगोलीचा ढाण्या वाघ आणि निष्ठेचं फळ. मंडळी, या विस्तारात ज्या तिसऱ्या नावाची लॉटरी लागण्याची सर्वात जास्त चर्चा आहे ते नाव म्हणजे हिंगोलीचे शिवसेनेचे धडाडीचे आमदार संतोष बांगर. संतोष बांगर हे नाव घेतलं की डोळ्यासमोर येते ती म्हणजे त्यांची आक्रमक स्टाईल आणि कडक भाषा. संतोष बांगर हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अत्यंत जवळचे आणि निष्ठावान मानले जातात. जेव्हा शिवसेनेत ऐतिहासिक बंड झालं तेव्हापासून आस्थागायत एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी ढाल बनून उभे राहणाऱ्या पहिल्या फळीतील नेत्यामध्ये संतोष बांगर आघाडीवर आहेत. विरोधकांच्या प्रत्येक टीकेला अत्यंत धारदार आणि थेट आणि रांगड्या भाषेत प्रत्युत्तर देण्याची त्यांची शैली कार्यकर्त्यामध्ये एक नवी ऊर्जा देते. आपल्या मतदारसंघात किंवा जिल्ह्यात कार्यकर्त्यावर अन्याय झाला की थेट अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये जाऊन टेबलावर हात मारून जाब विचारण्याची हिंमत फक्त बांगरच दाखवू शकतात. हिंगोली आणि संपूर्ण मराठवाडा पट्ट्यात शिवसेनेचा भगवा बुलंद ठेवण्यासाठी बांगर यांनी अहोरात्र मेहनत घेतली आहे. 2.5 वर्षाच्या या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर त्यांच्या या आक्रमकतेला, निष्ठेला आणि संघर्षाला न्याय देण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः संतोष बांगर यांना मंत्रिमंडळात मोठी संधी देणार असल्याचं आता जवळपास स्पष्ट झालंय. त्यांना मंत्रिपद देऊन मराठवाड्यात शिवसेनेची ताकद आणखी वाढवण्यासाठी उपमुख्यमंत्र्यांचा केवळ सत्तेचं गणित म्हणून नाही तर महायुतीला आपली प्रतिमा सुधारण्यासाठी आणि ओबीसी समाजाला न्याय देण्यासाठी हे दोन चेहरे अत्यंत महत्त्वाचे आहेत. तुम्हाला काय वाटतंय? मंत्रिपद मिळायला हवं का? त्यामुळे सरकारला खरोखरच ताकद मिळेल का? तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या तानाजक्की यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका नवीन विषयावर. तोपर्यंत राम राम, जय हिंद, जय महाराष्ट्र.